पळायची आणि पावसातून तू घरात पळायची आणि आमची भानगडीला स्टेजवर ये हेच मला सुरुवातीला हेच सांगायचं होतं की भजनाच्या नावावर बाजार मांडणारा बुवा हा काय भजनातलं मला सांगा. आणि स्वतः मान्य करतोय लोके बुवा माझ्यापेक्षा भजनामध्ये भारी आहे. होय उडवतो फक्त तुम्ही मला बोलायला दिलास तरच उडवतोय. हा काय बुवा मग आज तुका ना तुझं नशीब लय चांगला देवा शपथ सांगते. आज लोक कमी होत तुका आज मग हैराणच करूच होतो. अरे बुवा गजराच्या पूर्वी तू गाणी घेतोस भजनामध्ये आणि ढोलकी वाजवतोस आणि तू आम्हाला परंपरा शिकवतोस. हा बरोबर आहे मुद्दा बुवा. काहीतरी परंपरा आहे ना जरा पाळ. आणि जी गाणी म्हणतोस ना ओढून ताणून म्हटल्यासारखी ओढून ताणून तुझ्या लल्लाटात काय रे गाणी वगैरे हा विषय. ऐक गाणं आधी आता म्हटलंय ते कसं आहे ते ऐक.
गाणं म्हणते वेळी त्या गाण्यामध्ये समरस व्हावा उगाच आणि त्या पकवाजवाला एवढं सुंदर हा ना विराटची बाजू तो सांभाळता. अरे तू एवढं काय स्वतः शाडू समजतो, तुका काय धोंडे माती भजनातला काय कळता तर सांग ना. तुका माझ्या जोडीएकात सध्या कोण चालत नाही म्हणून तुका घेऊन फिरायचो. आता ह्याच्यापेक्षा तू येऊन दाखव ये. एवढा सोप्या नाही रे तर काळो कातरावान उभ्या राहून बोलायचा. मी तुका हयल्या हय आता 5,000 देतोय हय आणि ह्या गाणं मी म्हटलंय आता तसं मला दाखव ये बघूया. तेवढा सोप्या नाही होता. आम्ही नाही बरोबर आहे तुमचा. बुवानी सांगितलं ना जिंका पाय वगैरे दुखत असतील तर हय येऊन बसा ना. दुखत नाही हा. काय असतं माहिती आहे 80% लोक असतात ना ते भजना ऐका केलेले असतात आणि 20-1-2 असे 10-15% जे असतात ना त्यांना घराकडे झोप लागत नाही. तेव्हा शपथ सांगते ज्यांची लग्न म्हणजे काय काय जणांची लग्न 40-45 झाली तरी होत नाही. तू घराकडे राहून तरी करतो का भीतीवर पाय आपटण्यापेक्षा ह्या लोकांचा आणि गुंड्याचा तरी जाऊन काहीतरी ऐकाय. हा आता बरोबर बोललोय का. आता थोड्या वेळात येतो जाग्यावर तुम्ही तर काय हा पाऊस आला तो वेळ लागतो थोडस. गरम झाला असता तर लवकर या झाला असता. अरे बाबा 25 वर्ष आम्ही या क्षेत्रात असो. मंडळाला विनंती आहे मी जर चुकत नसेल तर असे मध्येच कोण बोलत असेल त्यांना थांबवा तर मी प्लेन गजर करतोय. आम्ही जर कुठे चुकत असू ना तर 100% आम्हाला तुम्ही सांगा बुवा हे चुकतंय तुमचं. म्हणजे मी असू दे बुवा असू दे पण चुकतच नसो. आम्ही जर काहीतरी मनोरंजन किंवा काहीतरी सांगत असू तर मध्येच कमेंट्स करणं आम्ही पण तुमच्यातलेच असो. मग आमका काय सिंधुदुर्गातून आणलेली नसता हा तरी बोलता. या माझा भूतकाळातला पाप या मी भूतकाळात पाप केलं तर ह्या आता उदयाक येता हा आणि त्या भोगतोय. अरे एवढा मी बोलतोय तरी तो गप बसता काय भाऊ कुकारे तरी मारता. तू आज झोपू शकत नाही. तुका सकाळी रागण ठेवते मी बघ तुका काही नाही उठते घराकडे गेल्यावर. असो ते माझेच कोणतरी चाहते आहेत किंवा बुवांचे आहेत त्याच्यामुळे मी तुमच्यावर नाराज नाही. मी मनोरंजन म्हणून फक्त बोलतो. काय सांगितलं बुवानी बघा फक्त बोमाटला म्हणजे भजन नाही. काय बुवा बोमाटतो ता सुद्धा स्वरात बोमाटतो. तू एक अरे त्या दिवशी तो आता तू मगाशी ज्या बुवाचं नाव घेतलंस ना ऍक्च्युली त्याचं नाव घेण्याची गरज नव्हती पण त्याच बुवान सुद्धा ह्याच सांगितलंय माका. असं गुंडू बुवा सांगता. देवा शपथ मी दुर्गादेवी स्मरून सांगतो. नाही असं ऐक तरी मी तेव्हाच सांगितलंय गुंडू बुवाचं सांगत असत ना तर गुंडू बुवा एकदा बॉम्ब सांग. पण गुंडू ह्या मंडळीच्या समोर सांगते विचार. पण गुंडू बुवाबद्दल माका पूर्ण विश्वास आहे. असा गुंडू बुवा मागाहून तर 100% बोलणार मी. म्हणजे काय नक्की शाळा काय मला कळतच नाही. अरे पाठसून तुम्ही एखाद्याचा चांगला बोला व्हाय ना. तो तकडे असून आमचा वाईट सांगता ह्यो अकडे असून सांगता बॉमाटता असो विनोद चव्हाण सांगतात एवढं कोण लागान गेलो तो सांगणारो. मग मी काय बोलतो तो बसताना आमच्या बरोबर असं म्हणत असत तर राहतो नाहीतर तो माझ्यासाठी देवचा. असा जर तो म्हणत असतात की लोक बॉमाटता आणि मग फाटतात त्याका बॉम्बटाक सांग 2-4 पेटी बाजूक लावून आणि मग समजात फाटता कधी ता सफेद 2 मध्ये कोण पण काय. हा त्याच्यानंतर चिडखोर व आयुष्यात त्या मी म्हणते लोके बुवाक मानू नको तू देवाक मानू नको पण स्वतःच्या मनाकडे सांग विचारून. तू आयुष्यात कधी चिडलंच नाही काही नाही. काय आपल्यात एखादी गोष्ट जेव्हा आवडत नाही तेव्हा आपण चिडतो ना. पण त्या चिडण्याचा आपण अर्थ वेगळं काढूया नको. काय लोकांच्या पण काही अपेक्षा आहेत ना की तुम्ही असे रंगलेल्या तोंडाचे मुके घेऊन किंवा सेटलमेंट करून बाऱ्या करण्यापेक्षा रोकटोक कायदा करा. म्हणून गुंडू लोकांची जोडी प्रसिद्ध आहे ना. काय काय बुवा कसे म्हणजे चांगली भाषा. आता आमचे सिरसेकर बुवा असू दे केळुसकर बुवा असू दे एकमेकांना न बोलता सुद्धा बाऱ्या करतात ना. लोक ती पण एक्सेप्ट करतो. तर अशो विषय आणि काय आवाजाच्या जीवावर लोक पेवतात व आवाज या पट्टीत आज सलग 7वी बारी आहे. सलग 7वी आणि अजून रेग्युलर 4 आहेत. रेग्युलर एक गॅप आहे मध्ये पण ती तारीख नाही सांगायचं. तर सांगायचो मुद्दो मंडळी माझो यो हा आवाज उंच लावणं ह्या मायबाप भजनी श्रोत्यांची फक्त आमच्यावर आशीर्वाद असेल. आज तुमच्यासारख्या मंडळांनी किंवा तुमच्या मायबाप श्रोत्यांच्या आशीर्वादाने आमचा सिंधुदुर्गातल्या एका टोकाच्या बुवांका या जिल्ह्यात का आणले रत्नागिरी बुवा नाही. प्रत्येकाची एक चॉईस असता लक्षात ठेवा. आम्ही ज्यावेळी इथे आलो ना इथे फक्त हे आपले आयोजकच होते बाकी कोण नव्हते. पण तुम्ही आमच्यावर प्रेम करता म्हणून आलात ना किंवा भजनावर प्रेम करता
ह्यो मगातपासून जो काय सांगतात लोक तुझ्यासाठी एक गाणं म्हणतंय. आता माझून आईलाच झालो हा. तुझ्यासाठी गाणं म्हणतोय. तू जर पुढे येईलस तर तुका 100 रुपये पण दे ये. कारण म्हणजे तू माका देव वय होतोस. हा ये ये पुढे ये. लगीन नाही झाला तेव्हाच तो इकडे आपता हा कमरेच्या खाली फुटता हा. ऐक तुझ्यासाठी गाणं म्हणतोय. सांग कधी ए बेड्या. देवा शब्द सांगते. मगाशी एक बुवानी वाक्य सांगितल्याने सिंधुदुर्गातली बारी नको रत्नागिरीत कर. पण बुवा खरोखरच सांगते ह्या का सिंधुदुर्गच म्हणतं. मी रत्नागिरीत एवढ्या बाऱ्या केलंय पण असो माहोल मका एवढे लोक असून सुद्धा कधीच नाही. देवा शपथ सांगतो आमच्या सिंधुदुर्गात असा चालता असा. म्हणजे सगळ्याच ठिकाणी नाही पण 80% ठिकाणी अशी बारी आहे. अशी तर नाही रे बाबा तुझ्यावर राग कसलो. तुका फुटाफुट लागतली ती मागा माहिती. तुझ्यासाठी आधी गाणं म्हणतं. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. रंग कधी दिसणार तुला रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलांना. सांग कधी हे वेड्या सांग कधी कळणार तुला सांग कधी कळणार तुला भाव माझा भाव माझा भाव माझा. आता शांत राहा. तुका शपथ दुर्गा देवीची मध्ये बोललोस तू. ठीक आहे. नेहमी बुवा माझं हेच सांगणं आहे की प्रभू रामचंद्रांचं बुवानी गाणं म्हटलं की ते सुज्ञ भजनी श्रोतेजन आहेत. रुपावलीच्या पूर्वी आपली किती गाणी म्हणावी याला पण मंडळी कुठेतरी आपणच आम्ही आज सिनियर बुवा आहोत. लक्षात ठेवा भजनाच्या बाबतीत 25-30 वर्ष या क्षेत्रामध्ये आहोत. गजर आहे भजनाचा डबलबारीचा जो गाभा असतो तो गजर असतो. त्या गजरामध्ये 100 गाणी म्हणा ना तुम्हाला फरमाईश असेल तर. पण तुम्ही नोटेशनच्या पूर्वी ज्या रागात नसलेलं गाणं सुद्धा तुम्ही म्हणता म्हणजे हे. आणि सांगता माझ्याकडे देण्यासारख्या खूप काय हा देण्यासारख्या. 13 मात्रा सोडून जरा बाजूक चल. 13 मात्रा जर सोड आणि एखाद्या 8 तालात चल म्हणजे तू खय असतो तुका काळात. फक्त तुका बोला घेता ना म्हणून तुका लोक बोलवतात. भजनाच्या बाबतीत सध्या तू सिंधुदुर्गात शुद्ध असत लक्षात ठेव. उगाच मोठेपणा नको माका सांगा. आणि काय 12वीत म्हणतात 3दा नापास लोके बुवा. 100% त्या दुर्गा मातेक समोरून सांगतोय मी 3दा नापासच असलो. आता हा पण आज येते घेतला सखे मी गोविंद गवळण पांचाळ बुवा. जयंत देसाई स्वप्नील सावंत यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. 100% काय सांगत होते. हा 12वीत म्हणता 3दा नापास. मी असं आहे कारण माझं त्याच्यात दोष काय तो सांगा ना. मी प्रामाणिकपणे 3 वेळा बसण्याचा प्रयत्न केलाय ना. नापास केल्याने सरांनी मी काय करू. पण आज ह्यो जो सांगता भजनाच्या माध्यमातून की 12वीत 3दा नापास ह्यो मुंबईच्या कुठल्या कॉलेजचा के सोमय्या कॉलेजमध्ये इंग्लिश मीडियम मध्ये ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केले ना. पण आज झक मारीत 12वीत 3दा नापास असलेल्या बुवावर बसता ना तुम्ही माका फोटो पाडतच तर पाडा. मग आज त्यांनी हय दुर्गा मातेकडे शपथ घ्यायची ह्याच्या पुढे मी 15वी शिकलेल्या बुवांबरोबर डबल बाऱ्या करणार. हा काय हिंमत. अरे उपाशी राहूशी. तेव्हा 12वी अरे काय आता नवरा बायको सारख्या 12वी 3दा नापास म्हणजे बालवाडीतली मुलं बघा मांडी एक मांडी लावून बसतात तेव्हा बाईंका सांगतात बाई नो चिकाटा. त्याच्यातली याची परिस्थिती. हा हे बारीक सारीक विषय झाले. काय हा ठीक आहे तुझ्याकडे मोठं तू बादशाह अध्यात्माचं आम्ही मान्य करतो. काय प्रत्येकाकडे काही ना काही मायनस पॉइंट असतात. तुझ्याकडे थोडासा भजन कमी हा म्हणून तू जोर आता एका राग येत परत एका बोलले.
नाही नाही तू आज बोलते का माका उडको चिल्लोस वाटतं. कोण? हा फिनोलिक्स असं नाही. बाकी त्याच्याबद्दल माका वाईट बोलायचं नाही. फक्त एक तो जो लेवलला जाऊन बोलतलो ना, म्हणजे तू चाटूस ह्या म्हणजे ते गावंढळ शब्द एकदम ते आम्ही भजनामध्ये वापरणार नाही. कारण तेवढे आमच्यावर वेळ आली नाही. आम्ही नुसतं भजन जरी केलं ना तरी याच्यातलं एक बाजूक जाणार नाही. आता हे आम्ही बोलतोय कशा जे 900 प्रत्येक तऱ्हेचे भजनी श्रोतेचे नाहीत काय आमका 10-12 हजार देऊन तिकडून एवढ्या लांबून आणले आणि उद्या आयोजक सांगतील तुम्ही भांडतास तर तसं विषय काय नाही मंडळी. ऐका दुसरा ऐकायला रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. वा म्हणजे समजली माका तुझी नस समजली काय हात. मी आपलं माझ्या भाषेत शास्त्रात जाऊन बघतो होईल. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन पाण्याला जाते पाणी घेऊन स्वरात घ्यायचं. कष्ट घेतले तुमच्या आवाजासाठी स्वतः मी 2-2 तास रियाज करतो आपण घरी. अरे सुपातच नाही तर दात्यात येताला घैसून मंडळी काय सांगता स्वरात. अरे तू आधी स्वरात काय बघ. लोण्याचा गोळा तुला खायला लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते पाणी घेऊन येते. खायला देते पाणी घेऊन येते. खायला देते पाणी घेऊन येते. जय जय महाराष्ट्र माझा आणि दोनच राजे ही 2 गाणी फक्त घेणार आणि मी मग गजराला सुरुवात करणार. व आपल्या पद्धतीने जे काय करायचं ते करू दे. तिकडे आपल्याला त्यांच्याशी काय संबंध नाही. अरे काय करू मी बाबा माका तुझी लय दया येता रे बाबा. माझं इलाज नाही. माझ्या घरात मंगलाष्टका होई आपण जरा थांबा आधी जरा 2 ही गाणी पहिली घेते मग मंगलाष्टक. तू जातलं नाही ना गाव नको दोघांचे गजर व्हायचं. आज खऱ्या बारीचं रंग तूच बदललं. होय नाही बरा केलास नाही तर मी घाबरलेलं आहे देवाशी. तू जर येतच नाही ना तर आमच्या दोघांचा खरा नाही होता. पण जाताना 50-50 तरी दोघांचा देऊन जा रे बाबा. कोणा कशी लागतली कंबर फुटाक लागली तर त्याच्यावर इलाजा थांब जरा तुळशीची लग्न होऊन जाईल. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भद्रा गोदावरी एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमकरीच्या कट्टाणाया भीमकरीच्या कट्टाणाया यमुनेचे पाणी बाधा जय महाराष्ट्र माझा
सुलतानीला जमावले ती जीवा सह्याद्रीचा शिव गर्जतो सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभू राजा हरिहरी गुणगान गुंजला महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की अजून एक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सध्याच्या कलियुगातली जी गाणी आहेत ते ऑर्केस्ट्रावाले आता सुरुवात करतील आपल्या समोर. आमका काही गरज नाही. आम्ही जे हिंदू धर्मामध्ये जे सध्या आहे आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, आपला जो धर्म आहे तो आपण प्रत्येकाने टिकवला पाहिजे या मताचा मी आहे. आपल्या धर्माला इतर धर्म संपवण्याचा प्रयत्न कमी करत असतील पण आपणच आता 9 रंगाच्या 9 साड्या हा विषय कुठल्याही धर्माच्या पुस्तकामध्ये लिहिलेला नाहीये. फॅशन यस बरोबर आहे. थोडं हुशारपणा म्हणजे एकदमच ह्या नाही म्हणजे पेटाऊ गेलेलो नाही, थोडंसं नॉलेज हा तर खरा आता फॅशन हा म्हणजे दुकानदारांचे धंदे. आम्ही धंद्यात कोणाचे विरोध करत नाही पण शास्त्रात मित्रांनो असं कुठेही लिहिलेलं नाही की 9 कलरचे 9. आजचा कुठला आहे मला वाटतं सफेद आहे, हिरवा. आजचा हिरवा कलर आहे. ठीक आहे आम्ही नाकारत नाही पण एक लक्षात घ्या आपला धर्म आपण मित्रांनो टिकवला पाहिजे या मताचा मी आहे. मी जर बरोबर बोलत असेल तर फक्त एकदाच सांगतो टाळा एकदा जोरदार वाजवा आपल्या धर्मासाठी. दौलत राजा इथे गाजले हा यो देवगडचो यो कुडाळचो हा देवगड देवांचा गड कुडाळ तिचे डाळ जास्त मिळते. नाही कुडाळ म्हणजे ओरिजिनल. तुम्हाला खरं सांगतो प्रामाणिक युट्यूबच्या माध्यमातून असेल तर युट्यूबच्या माध्यमातून सध्याच्या घडीला भजनामध्ये संगीत आणि पखवाजामध्ये जे विशारद मुलं जर तुम्हाला मिळत असतील ना तर ती जास्तीत जास्त कुडाळमध्येच मिळतील. लक्षात ठेवा. नाक्यावर जेव्हा मुलं उभी असतात तिथे मुलींच्या किंवा तरुणांच्या चौकशा कमी असतात. काल त्या बुवाने राग कुठला आळवला, आज त्याने ताल कुठला वाजवला या विषयावरच जास्त चर्चा असते. असं आपलं कुडाळ आहे लक्षात ठेवा. आणि देवगड म्हटल्यावर आंब्याचो राजा देवगड हापूस आंबा. त्याच्यात आम्ही हे असे फक्त गांजावलेले असो थोडेसे. हा दौलत राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक द्याया गडावर एक द्याया गडावर एक चवरार गडावर कदम बुवा पाटील बुवा खोपकर बुवा
चिंतामणी पांचाळ बुवा, कृष्णा पवार बुवा, परशुराम सुतार बुवा आणि अनेक असे मान्यवर बुवा जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते, कोकणमध्ये जन्माला आले नसते, तर इथं डोक्याने गुंडू बुवा दिसले नसते. कदम बुवांची एक गाजलेली गवळण बघा. सकल्या नकल्या असल्या सुटल्या झाला, सकल्या नकल्या असल्या सुटल्या झाला, धरूया जोरा. पाटील बुवा भोळा भोळा गे माझा हरी, भोळा भोळा गे माझा हरी. चिंतामणी पांचाळ बुवा. राम नाम घ्या, राम नाम घ्या, राम 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 राम. उद्धारा सत्तारा, उद्धारा मतारा, राम बिरारा. काशीराम परब बुवा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. परशुराम सुतार बुवा. गुलाब राजा, गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका, भंगुरही जीवन फुल बुवा तुम्ही भांडू नका. हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा, हरे राम. असे नरमणी दौडी शोभले, असे नरमणी दौडी शोभले, दोन्ही वीर बहादर. असे नरमणी दौडी शोभले, दोन्ही वीर बहादर. फक्त मंगलाष्टक म्हणतो आणि गजराला सुरुवात होतो. बस ना बाबा. ठीक आहे, एक मंगलाष्टक म्हणतो कारण चहा त्याला ती सवय झालेली आहे. आणि मी आईला त्या सांगणं करतो की जे माझे 35 ते 45 मध्ये रखडलेले आहेत त्यांना आता तुळशीची लग्न झाली की त्यांचे करे फोड त्यांना मार्गाक लागाले, त्यांना सुद्धा वाटतं हा नाही त्याच्या आधी
दिवाळीत काय लग्न तुळशीच्या आधी काय खाऊ का? स्वस्ती श्री तुझ्याच लग्नाचा म्हणतोय, जरा शांत रह. हा नाही नाही, तू मधी मधीच बोमाटलंस ना लग्नात, तुझ्या सुद्धा असंच बोमाटलंस, लक्षात ठेव. हा स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सीदिदम गुणम विनायकम चिंतामणि सेवल लेयामि गिरिजात्मकम सुवरदम विघ्नेश्वरम ओधरम संस्थितम गणपती कोरिया सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. मंडळी जमली सारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. बोला शुभमंगल सावधान सावधान. पुढचा गाणं याक लक्षात ठेव. अरे ऐक रे, काय काय होता रे त्या काळात? ही एका तू ह्या कसो करता, माकाच व्हाया तुला एकट्या गावा काय खाऊता. दुसरा गाणं बघ, हे साऊंड वाले पद्धतशीर लावतले. दोन जीवांचे झाले मिलन, आधी होऊन दे नाहीतर मध्ये केळी बरोबर. भावी या शुभ दिनी झाले शुभ मंगल, झाले शुभ मंगल शुभ दिनी, झाले शुभ मंगल शुभ दिनी. दोन जीवांचे ठीक आहे, वेळ झालाय, वेळेतच गजर थांबवणार आहे. बसणार आहे बाबा. आम्ही 10 घेऊन जा. निलेश विलनकर खेडशी नाका, 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. खोट्याला इथं मान लबाडीच्या दुनियेत, खोट्याला इथे मान लबाडीच्या दुनियेत, सत्य पचेना कुणाला ऐसी जगाची रीत, सत्य पचेना कुणाला सत्य पचेना कुणाला जगाची रीत. लक्षात ठेवा, हरिनाम मित्रांनो बाजूला चाललाय आणि पोपटपंची करणारे बुवा पुढे आहेत.
आम्ही पण करतो पोपटपंची, नाकारत नाही, पण आम्ही तेवढं या क्षेत्रामध्ये तुम्ही जर मला 25 वर्ष कोण ओळखत असाल तर ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राशी मी प्रामाणिक आहे. जसं बुवा पण आहेत, नाकारत नाही मी. म्हणजे भजनाच्या माध्यमातूनच आम्ही इतर गोष्टी करतो, नाहीतर टिवल्या बिवल्या करून आम्ही पुढे आलेले बुवा नाहीत. ऐका, खोट्याला इथे मान लबाडीच्या दुनियेत, खोट्याला इथे मान लबाडीच्या दुनियेत. कर्माचा इशे बाई ते रोक ठोक, कर्माचा इशे बाई ते रोक ठोक. कर्माचा हिशेब आहे, प्रत्येकाचं कर्म आहे. आपण जे काही भूतकाळात केलेलं आहे त्याचं मित्रांनो आपल्याला या जन्मामध्येच फेडायचं आहे. म्हणून मी जर काय पाप केलं असेल तर ते मला सुद्धा फेडावं लागतंय, लक्षात ठेवा. म्हणून माझ्या तरुण वर्गाला सांगतोय, पोपटपंची मनोरंजन सगळे बुवा करतात, आम्ही पण करतो, पण आपला गाभा नामस्मरण आणि प्रामाणिकपणे आपल्या ग्रामदेवतेची सेवा करा, आपल्या कुलदेवतेची सेवा करा आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा. जमेल तशी तुम्हाला आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. जे माझे तरुण रखडलेले आहेत त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे, तुमचे जर करे फुटा होय तर तुम्ही सगळे कामाला चांगले आहात, आम्ही नाकारतच नाही, पण काही गोष्टी आपल्यामध्ये कमी असतात. आज चांगल्या पगारावाला निर्व्यसनी आज 40-45 वर्ष झाली तरी लग्न होत नाही, पण 21 वर्ष झालेला एखादा गुटखा किंवा दारू पिणारा असेल तर तो लग्न करून मोकळा होतो. याला कलियुग म्हणतात मित्रांनो. बघा, म्हणून सांगतोय, कर्माचा हिशेब इथे रोक ठोक, नशिबी गुन्हा सुख गुन्हा धोक. गुंड प्रवृत्तीचा होईल अंत, गुंड प्रवृत्तीचा होईल अंत. गुंड प्रवृत्ती, एखाद्या तरुणाच्या अंगामध्ये रक्त संचारलं की त्याला वाटतं माझ्यासारखं शानो कोण नाही. आई वडिलांचा तिरस्कार, मोठ्यांचा सन्मान नाही, का तर अंगामध्ये रक्त सळसळतंय, पैसा सळसळतोय. माझ्या तरुण वर्गाला मला या बारीच्या माध्यमातून हेच सांगायचंय, बाकी काही नको नाही. आज संदीप लोके गुंटू सावंत या हरिनामामध्ये आले नसते तर मित्रांनो परिस्थिती वेगळी होती. आज तुम्ही भजन श्रवण करताय, ही सुद्धा तुम्हाला त्या भगवंतानेच या ठिकाणी पाठवलेलं आहे, हे तुमच्या हातात काही नाही, लक्षात ठेवा. म्हणून समजतो, गुंड प्रवृत्तीचा होईल अंत, टिकली नाही ते माजलेले दैत्य. दैत्य सुद्धा माजलेले. महिषासूर देवाला ऐकलं नाही, पण त्या देवीला रूप घ्यावं लागलं. त्याच्यामुळे जो मागतो, जो अतिरेक करतो, जो गर्व करतो, त्याचा मित्रांनो अंत हा ठरलेला आहे. पण काळ यायला पाहिजे. ऐका, फसवली या जनलोका नाही कीर्ती वाढत, फसवली या जनलोका नाही कीर्ती वाढत. जन्मा एवढी गुरु मार्ग घ्यावा जन्मा एवढी. श्रीरामा दीक्षा दिली वसिष्ठाने, श्रीरामा दीक्षा दिली वसिष्ठाने. कृष्णाचे गुरु ऋषी संदीपणी, कृष्णाचे गुरु ऋषी
संदीपणी ज्ञाला केलं ज्ञानी निवृत्ती नाथानी ज्ञाला केलं ज्ञानी निवृत्ती नाथानी हा प्रत्येकाने गुरु केला पाहिजे. गुरुशिवाय हे जग अपुर आहे. जन्मजात जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपले आई वडील गुरु असतात आणि नंतर आपल्याला अनेक गुरु भेटतात. प्रत्येकाने गुरु केला पाहिजे, नाही तर आपला मार्ग बाजूला मित्रांनो जाऊ शकतो. पण गुरु असा करावा जो आपल्याला सन्मार्गाकडे नेईल. नाहीतर सध्या काय चालू आहे आपल्या समोर आहे, ऐका. सद्गुरूंची होई गणना आता भोजू बाबाच. सद्गुरूंची होई गणना आता भोजू बाबाच. भजनात नका करू विटंबना, भजनात नका करू विटंबना. हा लग्नामध्ये विडंबन करा. विडंबन एक वेळ चालेल पण विटंबना नको. पुन्हा एकदा सांगतोय, भजन करते वेळी आपण इतर ज्या टिवल्या बावल्या करतो ना, हे मनोरंजन म्हणून ठीक आहे, पण भजनाचा गाभा मित्रांनो विसरू नका. ऐका. भजनात नका करू विटंबना, आध्यात्मिक माहिती सांगा जना, आध्यात्मिक माहिती सांगा जना.